कॅमेरा ऍक्शन. मित्रांनो नमस्कार, मी अविनाश बामणे. तुमच्या शॉर्ट नोटीसवर तुम्हाला इथे बोलवलं सगळ्यांना. तुमचा अभ्यास थोडासा पॉज करावा असं मला वाटलं. तर याचं कारण म्हणजे असं की दरवर्षी आपल्या लायब्ररीतून भरपूर विद्यार्थी आपलं यश संपादन करत असतात आणि यावर्षी सुद्धा मला वाटतं काही दिवसाआधीच ताईचं सिलेक्शन झालं आहे. स्नेहा संजयराव खंडारे मॅडम. आता मॅडम याच्यासाठी की ताईंचं सिलेक्शन झालं आहे कारागृह विभागात. कारागृह विभागामध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर त्यांचं सिलेक्शन झालं आहे. तरी एक वेळा टाळ्या होऊ द्या जोरदार. आणि लक्षात ठेवा, ज्याच्या टाळ्या कमी झाल्या ना त्यांचे 2 मार्क गेले प्रिलिम्सचे. लक्षात ठेवा, कारण आपलं प्रेडिक्शन पुढे जात नाही. तर मित्रांनो, एक कौतुक म्हणून आपण आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी एक किस्सा सांगतो ताईचा, की मला वाटते मागचे काही 4-5 महिने जे होते ते ताईसाठी अत्यंत निराशवाले होते. याचा मिनिंग असा की ऍक्च्युली झालं काय होतं, ताईचा PSIचा रिझल्ट जो होता त्या ग्राउंडमध्ये कटला आणि ग्राउंडमध्ये मला वाटते 4 मार्कांनी त्यांचा ग्राउंड झालं होतं. त्याच्यानंतर गट ब ची जी एक्झाम होती ताई, मला वाटते इतर मागासवर्गीय अधिकारी, ते गट ब ची जी पोस्ट होती त्याच्यामध्ये रजनीश सेठ सर जे होत्या DGP, त्यांनी तो इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्याच्यामध्ये पण सुद्धा ताईला थोडं अपयश आलं. त्याचं कारण म्हणजे हे की सेम वयाचे होते, सॉरी डिफरंट वयाचे होते आणि दुसऱ्या ज्या मॅडम होत्या त्यांचं वय जास्त होतं, त्याच्यामुळे त्यांना पहिलं प्रेफरन्स देण्यात आलं. तर ताईने भरपूर अपयश पाहिलं आहे आणि ताईंना मी एकच बोललो होतो की ताई तुम्ही निराश होऊ नका, याच्यापेक्षाही मोठी गोष्ट तुमच्यासाठी वाट बघत आहे आणि कदाचित हे एक्झाम सोडून जी जे पोस्ट येणार तेवढं घेऊन पुरा आला पाहिजे 100%. आणि नंतर म्हणजे सगळ्यांना फक्त एकच म्हणतो की निराश होऊ नका. एक प्रेरणास्थान म्हणून ताईंना बघा आणि ताईकडे बघून किंवा तुमचे आई वडील असणार, तुमचे भाऊ असणार, बहीण असणार, यांना एक आदर्श मानून आपण अभ्यास केला पाहिजे आणि जिल्ह्याच्या चिकटीने आपण आपलं यश लोकांसमोर आणलं पाहिजे. खूप लोक बोलतात, आता मुलींची जात असते, मुलींना भरपूर त्रास भोगावा लागतो कारण की एक मानसिक त्रास असते, आर्थिक कंडिशन असतात. ताईंचं संघर्ष एकदम खूपच डेंजर, खूप म्हणजे खूप. मी स्वतः डोळ्याने पाहिलं, आम्ही त्याच बेंचवर बसत होतो आणि दादा आहे आपल्यासमोर. मला वाटते मागच्या वेळेस आपण 3 सत्कार केले होते. एक फैजल पठाण जो पोलीस मध्ये लागला, एक खंडारे मॅडम, श्रद्धा मॅडम आणि शुभम सर. आता शुभम सर पण आहे आणि त्यांचं आता प्रमोशन झालं आहे, HOD बनले ते. महानगरपालिकेमध्ये ते आता ते कर अधीक्षक पदावर होते आणि आता त्यांचं प्रमोशन झालं HOD. तर मित्रांनो एवढंच म्हणतो, मस्त अभ्यास करा, बिंदास अभ्यास करा आणि निराश होऊ नका, टेन्शन फ्री अभ्यास करा आणि इथून लवकर निघा. इथून याच्यासाठी निघा की सर नेहमी म्हणतात मला की इथून निघायला पाहिजे, कारण की तुम्ही जेवढ्या लवकर कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं. तर मी आता सरांना विनंती करतो की सर 2 शब्द बोलतील, त्याच्यानंतर आपण ताईचं मनोगत घेऊया आणि नंतर आपण केक कट करू, मस्त अभ्यास करू. स्नेहा आणि श्रद्धा, ठीक आहे. ह्या दोघी बहिणीचे कसं मी 5-6 वर्षापासून बघत आहोत आणि जस्ट कोरोना लागला होता नाही, जस्ट कोरोना लागला होता. लायब्ररी बंद होती, तरी कसं लायब्ररी ओपन करायसाठी आणि परमिशन घ्यायसाठी जे त्याची जिद्द होती ते आता दिसून राहिलेली आहे. कारण की कसं आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे जीवनात. सगळं बंद असताना आपली जिद्द दाखवणं, ठीक आहे, आणि रात्रभर अभ्यास करणं आणि कंटिन्यू 20 पासून आता 25 लागलेलं आहे आणि 5 वर्ष अभ्यास का राहते याच्याकडून शिकायला पाहिजे. कारण की यायच्या म्हणजे कसं सकाळ संध्याकाळ रात्री मुलगी असून इथेच राहणं, इथेच सगळं काही, इथेच म्हणजे कुठे जाणंच नाही. म्हणून याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आणि एक एक्झाम नाही 4-5 एक्झाम काढलेले आहेत त्यांनी, ठीक आहे. आणि म्हणून मी मुलाला टोकतो, मी कधी बी आलो तर मी इथे बोलू नाही देत, काही करू नाही देत, टाइमपास काही नाही. कारण की मला माहित आहे हा असा टाइमपास झाला ना की तुमचा टाइमपासच होणार आहे, ठीक आहे. म्हणून मी जे
जे बोलतो ते थोडं पॉझिटिव्ह घ्यायचं, ठीक आहे. कारण की मी तुमच्या भलाईसाठीच करतो ना. बघा, पेमेंट मी तुमच्याकडून घेतो, मला काय, मी नाही बोललो तरी माझ्या बरोबर येणार आहे. आणि मी काहून तुम्हाला म्हणतो का लवकर निघा, कारण की तुम्ही इथे दिसाल, मी अजून तुम्हाला म्हणेन केव्हा निघतील, नाही का. आणि जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर खरंच निघून जायचं. कारण की डिप्रेशन का राहते, हे टेन्शन, हे मी पाहिलेलं आहे. आणि हा तो आता 30 वर्ष झाले ना, मी बी 29 वर्षामध्ये 30 वर्षाच्या लाईफ मध्ये सेट झालेला. आणि 30 वर्षापर्यंत डिप्रेशन म्हणजे हे घरचे किती चांगलं राहिलं ना तरी शिवा खास लागते. ओके, हे तर तुम्हाला सगळ्याला माहित आहे, कोणी एवढं हे नाही आहे. तर त्या थोड्या शिवा कमी खा, ठीक आहे. कारण की आपल्याला माहित आहे सगळे शिवा खाऊ, कारण की मी स्वतः काढलेला आहे. हा, आणि स्वतःच्या पायावर उभे राहा, खास करून मुलाची लाईफ ठीक आहे. तुम्हाला तर उभं राहतच आहे, मुलीचे हे काय चालून जाते, पण मुलं तुम्ही लवकरात लवकर निघा आणि लवकरात लवकर अभ्यास करा आणि चांगला अभ्यास करा. असा टाइमपास बिलकुल नको करा. माझ्यातून जेवढं होत आहे तेवढं मी चांगलं करत आहो. आणि आता सध्या मी फ्री होऊन राहिलो आहो, नाही तर खूप म्हणजे कसं खूप म्हणजे कसं काम तर खूपच आहे, सारेच काम करायला लागतील. पण इकडे मी लक्ष देतो, दिसून राहिलं तुम्हालाही दिसते सगळ्याला, ठीक आहे. मी आपली ड्युटी करून सगळं काही करून इथे येतो आणि लक्ष देतो. काही उलट पालट झालं त्याच्याकडे माझे कॉल येऊनच जातात, ठीक आहे. काहून, कारण की तुम्ही लवकरात लवकर लागले पाहिजे आणि बरोबर राहिले पाहिजे. आता इथे 150-200 मुलं आहेत, तरी कुणाचा आवाज नाही निघत, काही नाही निघत. काहून, कारण सगळ्याला माहित आहे का इथे थोडंफार काही गलती झाली तर ऍडमिशन कॅन्सल आहे. तुम्ही काहून असं तुम्हाला करत आहो, कारण की मला वाटते का तुम्ही हे असे राहाल ना तर लवकर निघाल. आणि नाहीतर तुमच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर तुम्ही नुसतं टाइमपासच करणार. कारण की कोणी बोलणार नाही राहिला, गायडन्स नाही राहिलं ना, त्याची लाईफ खूप बेकार राहते. उदाहरण मीच आहो, कारण की मला काही कोणी गायडन्स नव्हतं, मला कोणी काही सांगितलं नाही. मी पूर्ण मेडिकल फील्ड सोडून इंजिनिअरिंग कडे गेलो. मग कसं तिकडे गेलो तर मग मी पूर्ण फील्ड मध्ये घुमून आलो, ठीक आहे. डिग्री तर आहेच, माहितच आहे तुम्हाला. तर हे तुमच्यासोबत नाही घडलं पाहिजे. हे कसं मला गायडन्स नव्हतं. आता जेव्हा तुम्हाला गायडन्स मिळत आहे ना त्याचा फायदा घ्या. आणि ह्याच कारणामुळे मी लायब्ररी इथे उभी केली आहे. कारण की जेव्हा मी लायब्ररी इथे उभी करत होतो ना, सगळेजण हेच म्हणत होते इथे का काय कोण येणार आहे, का होणार आहे, लायब्ररीत कोणी येते का. हे कसं निगेटिव्ह मला रिप्लाय मिळायचे, पण तरी मी कसं आपल्या पॉझिटिव्ह याच्यावर हे लायब्ररी ओपन केली आहे. स्टार्टिंगला मी 40 सीटवर ओपन केली. मी म्हटलं कोणी नाही तर मीच बसेन 40 सीटवर, ठीक आहे. पण ओपन केली, कारण की ओपन करायलाही मला 10 लाख लागले. पण म्हटलं जाऊ दे, एक वेळा करून पाहू ट्राय. रिस्पॉन्स चांगला मिळाला तर 40 सीटच्या आता 180 सीट झाले. तरी आपल्या लायब्ररीत जागा कमीच होत आहे, ठीक आहे. कारण का, कारण की आपले रूल रेग्युलेशन आणि आपण कोणाच्या मागे असं मार्केटिंग तर आहेच नाही आपली, तरी काहून असं होऊन राहिलं. कारण की मुलाला इथे विश्वास आहे का काहीतरी पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि पॉझिटिव्हच होईल, निगेटिव्ह तर होणार नाही. कारण की निगेटिव्ह राहिलं तर तिथं घरी जाणार आहे. आणि एक वेळा कसं आहे, तुम्हाला मी 10 वेळा म्हणतो का आपली जे रिस्पेक्ट आहे ना ते तशी ठेवायची. म्हणून काही उलट पालट करायचे नाही, काही नाही, नजरेत यायचे नाही. कारण की कसं आहे, किती कामात राहिलं मी, किती काय कोणाचं नाव आलं नाही एवढा दिमागात तर जात नाही. तेवढा हुशारचा आहोत मी, ठीक आहे. डिग्रीमुळेच पाहून बघून घ्या ना, आणि तुम्ही बघून घ्या, तुम्हालाही कोणाचं नाव आलं तर जाते का कोणतं फालतू याच्यात. म्हणून तसं काही करायचं नाही. कारण की मी आता या 6 वर्षापासून खूप ऍडमिशन कॅन्सल केलेले आहे. आणि ऍडमिशन कॅन्सल तर केलंच आहे, तिथं माझा रूल आहे का नॉट रिफंडेड, पण मी रिफंड करूनच देतो. कारण की मला तसे पैसे नाही पाहिजे, ठीक आहे. आणि मेन मोठं मला म्हणजे जे लिस्ट आहे ना अजून खूप अपडेट करायचे राहिलेलं आहे, ठीक आहे. आता किती इथे 24 मला वाटतं 30-32 झाले असेल आता, म्हणजे 35 तर झालेच असेल. त्याच्याकडे मी बरोबर लक्ष नाही, पण PC मध्ये आहे. तर हे लवकरात लवकर वाढली गेली पाहिजे असं मला वाटतं, ठीक आहे. आणि हे मुलगी हे सगळे कसं आम्ही घराजवळचेच आहे, आधीपासून ओळखत आहोत. आणि कसं याची मेहनत खूप आहे. हा मुलगा, हे मुलं सगळे इथेच बसते, ठीक आहे. म्हणजे एवढी मेहनत आहे का तुम्ही करूच नाही शकत. मी पाहिली नाही असंही म्हटलं तरी चालतं, ठीक आहे. म्हणजे याच्यासारखी मेहनत मी नाही पाहून राहिलो. मी कसे मुलं पाहून राहिलो, करते
बोलते आणि थोडा टाइमपास करते, असं एकाटीने बसत नाही. ठीक आहे. बघा तुम्हाला सिलेक्ट तर व्हाच लागेल जेव्हा तुम्ही इथं टाइम देऊन राहिले, कोणी 6 महिन्यापासून, कोणी वर्षभरापासून, कोणी 2 वर्षापासून. जेव्हा तुम्ही एवढी करूनच राहिले म्हणजे अजून थोडी जास्त करा ना, लवकर व्हा, नाही का? हा टाइमपास करण्यात काही अर्थ नाही आहे ना. जे काही आहे लवकर चांगल्या ठिकाणी लागा आणि लवकर आपलं जीवन घडवा, नाहीतर ते टेन्शनवाली लाईफ तर सगळ्याचीच आहे. आणि किती चांगलं राहिलं तरी टेन्शन तर राहते, ते तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणून आपलं टेन्शन कमी करा आणि लाईफ बिंदास जगा, चांगली जगा, पॉझिटिव्ह जगा आणि एक रिस्पेक्टच कमवा. कारण की रिस्पेक्ट कमवणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते कमवली पाहिजे. कारण की सगळेच जण रिस्पेक्ट कमवते म्हणजे हे होत नाही. म्हणून आपलं नाव कमवा. नाव कमवाल, कोणी नाव घेईल, नाही कमवाल तर कोणी नाही विचारेल, ते तर तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे. ठीक आहे. म्हणून लवकरात आपलं नाव ह्या लिस्टमध्ये आलं पाहिजे असं काही करा आणि लवकरात लवकर जा. कारण की कसं आहे, कोणी राहिलं तर माझ्या दिमागात नाव बिन राहते आणि सगळंच राहते ना. मला कोणी मिळालं मी जरा कमीच येतो म्हणा, पण आता जास्त येणार कारण की आता मी फ्री होता. ठीक आहे. आणि मी जेव्हा विचारेल, आणि हा बेंच मी माझ्यासाठीच बनवलेला नाही. तिथं मी आता माझे 37 रनिंग आहे, पण मी शिकतच आहो. ओके, अजून शिकतच आहो. ह्या डिग्र्या झाल्या पूर्ण, ज्या झाल्या त्या झाल्या. आता एग्जाम है, महेंद्र को पता है. ठीक है. तो अभी भी मेरा कैसा जोश खत्म नहीं हुआ है. तो जब मेरा सब कुछ सेटल है, सब कुछ सब सही है, फिर भी मैं पढ़ रहा. क्यों पढ़ रहा? क्योंकि मेरे को ऐसा लगता है कि मेरे को देख के तो आप पढ़ोगे. ठीक है. मेरे को जरूरत नहीं है पढ़ने की, लेकिन कैसा है, मेरे को ऐसा यानी मला असं वाटते का मी शिकलेला आहो म्हणून तुम्ही येता आणि मी तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही पॉझिटिव्ह घ्या. ह्या उद्देशाने मी शिकत आहो. आणि कसं मला जे नॉलेज आहे ते कसं मी क्लिअर आहो ना त्या एक्झाम मध्ये. जे काही तुम्हाला सांगतो मेडिकल मध्ये म्हणा का इंजिनिअरिंग म्हणा, MBA, लॉ, हे कसं मी केलेलं आहे आणि हा टोटली प्रोफेशनल कोर्स आहे. हे लहानशी गोष्ट नाही आहे करणं. आणि याच्या मागे मेहनतच आहे, बाकी काही नाही. बाकी जे जीवनात डिप्रेशन काय आहे ते सगळं दूर ठेवलं, एक गोल ठेवला आपला आणि गोलच आहे लक्षात. बाकी साऱ्या गोष्टी हटून दिल्या. हे सगळ्याला माहीत असेल. जे नवीन असेल ते नाही माहीत असेल त्याच्याकडून माहीत करून घ्या. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सांगतो का आपला एक गोल ठेवा आणि गोलकडेच लक्ष द्या. टाइमपास बंद करा. आतापर्यंत जे केलं असेल तो ठीक आहे. अजून मी तुम्हाला सांगत आहो कारण की मी तुम्हाला हे असं सांगणं हे खूप कमी आहे. ठीक आहे. आता एक मुलगी लागली म्हणून मी इथे आलो असे समजा आणि हे तुम्हाला सांगत आहो. नाहीतर काय, मी आपल्या कामात असतो, तुम्ही आपल्या कामात असता. आता तुम्ही एवढे किती खूप टीटी दिसत आम्हाला खूपच म्हणजे हे तुम्ही एवढे तरी का नाही आपल्या दिमागात टाका का टाइमपास नको करा आणि लवकरात लवकर लागा. कारण की लवकर लागा तेव्हाच लाईफ तुमची चांगली होईल. नाहीतर मग जे आहे ना तुमचे टेन्शन ते पकडून चालू. ठीक आहे. आणि स्नेहा तर खूपच मेहनत केली आहे या दोघे बहिणी. ठीक आहे. आणि मेहनत सोबत जे कसं तुम्हाला तेच म्हणत आहोत, जे रिस्पेक्ट कमवा लागते ना ते याच्याकडून शिकायला पाहिजे. एक गोष्ट म्हणजे कसं कधी बोललो नाही याच्यासोबत, मी नाही बोल, मी कोणाच सोबत नाही. ठीक आहे. पण असं अशा वेळेस मी सगळंच बोलतो. कारण की कसं आपले जे सारे गुण असल्यामुळे कसं आपण बोलणारच ना. ठीक आहे. ह्या मुलीनी म्हणजे कसं हे मुलं हे म्हणजे प्रॉपर राहिलं पाहिजे स्टुडंट. आणि ते कसं राहते नाही का, हा सारे गुण यायच्यात होते. कधी नाही कंप्लीट, कधी नाही काही आणि काही थोडंफार झालं होतच ना किती काय तरी फुल रिस्पेक्ट आणि सगळं. माझ्या बाबाई आई बाबाई यायला सगळं ओळखते आणि याची कसं रिस्पेक्टच करत राहते. खूप चांगले ते असं नाव कमवलं पाहिजे. म्हणून तुम्ही बी असे लवकरात लवकर नाव कमवा आणि लवकरात लवकर सिलेक्ट व्हा. ठीक आहे. सर सर शिकतच आहे. आणि सर तुम्हाला सांगतो तुमचा आदर्श सगळ्यांपुढे आहे. आणि सर लवकर निघणार हे सगळे लोक आपल्या चांगल्या जागेवर लागणार, चांगल्या पदावर लागणार.
आता मी आमंत्रित करतो शुभम बावणे यांना 2 शब्द बोलतील. बरं, 2 शब्द बोलतोय. सगळ्यांचे चेहरे टेन्स झालेले दिसतात. आले का स्माईल आली का? ठीक आहे, अभ्यास करा. चिंता करू नका. सांगण्याचं तात्पर्य एकच. एकदा अपयश इंट्रोडक्शन. माझं नाव शुभम गजानन बावणे. मी कराधीक्षक म्हणून लातूर महानगरपालिकेत रुजू सगळ्यात झालो. आधी तू जेवढ्या पोस्ट काढल्या ना ते सांगितलं. मी जवळपास सुरुवात माझी रेल्वेपासून झाली. रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून लागलो. त्यानंतर बाकीच्या एक्झाम्स काढल्या. फूड डिपार्टमेंट असो किंवा सांख्यिकीची असो, अशा जर टोटल म्हटलं तर ही जवळपास माझी 9वी पोस्ट आहे. बघ, 9वी पोस्ट. तुम्ही एक पोस्ट नाही काढून राहिले. थोडा विचार करा, ठीक आहे? हा, 9वी पोस्ट सांगायचं तर थांबलो का बरं मी नाही. थांबता येत होतं मला. सांख्यिकीमध्ये लागलो, नागपूर गुंतवून होतं. होम पोस्टिंग भेटलेली होती, थांबू शकत होतो मी तिथे. परंतु मी जे स्वप्न पाहिलं होतं, ज्या गोष्टीसाठी या फील्डमध्ये आलेलो होतो, ते मी कर्मचारी बनून राहायला नव्हतं आलो. मला अधिकारी बनायचं होतं. आणि अधिकारी पण जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मी सतत कार्यरत राहणार होतो, अभ्यास करत राहणार होतो. आणि म्हणून अभ्यास करत राहिलो. आणि एवढ्या यशानंतर किंवा ज्या काही लोक म्हणतात की अपयश यशाची पहिली पायरी असते, मी जवळपास जिना चढलाय तो. आणि त्यानंतर कुठे तो यश मला जे पाहिलं होतं ते प्राप्त झालं. स्टील माझी तयारी सुरू आहे राज्यसेवेसाठी. या सुद्धा यावर्षी मेन्स मध्ये आहे. आता सांगायचं म्हणजे आजच्या सत्कार मूर्ती त्यांच्या बहीण सुद्धा लागलेल्या आहेत कॅनल इन्स्पेक्टर म्हणून मागे. तर यांचं सांगायचं झालं तर विचार करा, महाराष्ट्रातून एक पोस्ट होती फक्त. अख्ख्या महाराष्ट्रात फॉर्म भरणारे लोक असंख्य होते. आणि फॉर्म भरणारे लोक एवढे असताना एकच पोस्ट होती महाराष्ट्रात. आणि त्या एका पोस्टवर त्यांनी ती पोस्ट काढून दाखवली. खरंच कौतुक करण्यासारखं आहे. सोबतच त्यांच्या 2 गॅजेटेड पोस्टचे इंटरव्ह्यू सुद्धा आता झाले. राज्यसेवेचे मेन सुद्धा आता देत आहेत. तर असे लोक आपल्या सोबत असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला जर कधी मोटिवेशनची गरज पाहिजे असेल तर ते बाहेर शोधायची गरजच नाही. आपल्या इथेच कितीतरी लोक आहेत यांच्यासारखे म्हणा किंवा सरांसारखे लोक आहेत जे मदत करतात. बैलाला जोपर्यंत तुतारी डोसत नाही तोपर्यंत त्याची स्पीड वाढत नाही म्हणतात. सरांसारखी पाहिजेच कोणीतरी तुतारी डोसणार. तेव्हा कुठे आपण यश संपादन करतो. पीएसआय मध्ये खूप म्हणजे चुकून गेला होता ऍक्च्युअली. पीएसआयच्या रिटर्न मध्ये त्यांना जवळपास 40 मार्काची लीड होती. 40-45. इंटरव्ह्यू मध्ये त्यांना 50 पैकी 10 जरी मार्क भेटले असते तरी त्या आरामात निघाले असतात. थोडी इंजुरी झाली त्यांना, ग्राउंड मध्ये राहिलं. त्याच्यानंतर 4 मार्काची रिटर्न मध्ये त्यांना लीड होती. गॅजेटेड पोस्ट होती राजपत्रित. इंटरव्ह्यू मध्ये पॅनलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. थोडं रिसेट त्यांचं पॅनल होतं. त्यांचे मार्क्स कमी देतात ते नॉर्मली ॲव्हरेज. दुसऱ्या पॅनलचे होते त्यांचा ॲव्हरेज मार्क 5 मार्क जास्त असतात. तर 1 मार्काने त्यांचं गॅजेटेड पोस्ट राहील. अदरवाईज आता त्यांची लाल गाडी असते, लाल रंगाची गाडी. आताच काय गॅजेटेड ऑफिसर बनलेलं असतं. तुम्ही जे एवढं मेहनत करताय, मेहनत करत राहा. रातोरात गोष्टी चेंज होतात. हे जे एवढी मेहनत करतात खूप जणांना वाटतं की सगळे आपल्याला बोलतात, स्वतः डिमोरलाइज होतो. कुठे करायचं, काय करायचं, कसं करायचं, कधीपर्यंत करत राहायचं. डिमोरलाइज करणारे लोक भरपूर असतात. आपल्याच आजूबाजूला आपले मित्रच लोक करतात खूपदा. अशा लोकांपासून दूर राहायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयासाठी सतत झटत राहायचं. सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. स्नेहा मॅडमचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. सगळे इथून पटापट आपले ऍडमिशन काढू चांगल्या पोस्टवर रुजू व्हा आणि इथनं निघा. सरांसाठी तोच एक बॅच आहे. बॅच असतात बघा इथे. मिलिटरीवाले लोक पाहिले असतील तुम्ही. मिलिटरीवाल्यांना इथे सत्काराचे ते मेडल्स असतात. सरांसाठी तेच एक मेडल आहे तुमच्यासारख्या लोकांकडून. तुम्ही जर इथून लागले त्याच्याशिवाय त्यांना काही दुसरं या लिस्टवर असे एक पण लागले ना पुन्हा एक खिडकी भरली पाहिजे. एवढं सगळ्यांनी करायचं आहे. चला पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद शुभम सर. निश्चितपणे तुम्ही एक जिना चढला आणि आम्ही पायऱ्या चढणार नाही आणि आम्ही मजली चढणार नाही. आम्ही लवकर इथून निघू. सध्या मॅडम तुम्ही थोडं बोलता 2 शब्द आणि 2 मिनिटं 3 मिनिटं. तर इथे बरेच विद्यार्थी नवीन आहे. मला सुद्धा नवीन चेहरे दिसत आहे.
मला लायब्ररी सोडून 5-6 महिने झालेले आहे, कारण मी आधीच पोस्ट निघाली आहे. खरं म्हटलं तर माझी मोठी बहीण आहे स्नेहा खंडारे. मी ते जसं म्हटलंय की तिने अपयश बघितलंय, मी पण तिचं अपयश बघितलंय, पण एवढं तिच्यात जिद्द आहे की ती कधी खचून जात नाही. ती नेहमी स्ट्रॉंगली उभी राहते आणि माझ्या बहिणीपासून खरंच शिकण्यासारखं आहे. आणि या बाबतीत खरंच तिचं जेवढं कौतुक करेल, कदाचित दिवस कमी पडतील, शब्द कमी पडतील, पण तिची जी जर्नी आहे, जी इथे सगळ्यांनी बघितली आहे, सरांनी बघितली आहे, दादांनी बघितली आहे, अविनाश सरांनी, बाळा सरांनी, सगळ्यांनी बघितली आहे. तिच्यातली ती क्वालिटी आहे, ती क्वालिटी मी नेहमी बघते आणि कदाचित मला ती कधी जमणार नाही. जेव्हा माणसाला ठोकर लागते, 1-2 लागते, 2दा लागते, तिसऱ्यांदा लागते, आपण थांबून जातो, कशाला त्या रस्त्याने जायचं. सॉरी, थोडे इमोशनल आहे कारण मी माझ्या बहिणीबद्दल बोलत आहे, पण तिचं असं नाही, लागली ना ठोकर 5-6 वेळा लागू दे, पण जाईल त्याच रस्त्याने आणि सरळ जाईल. तिच्यात ही क्वालिटी खूप चांगली आहे आणि मला वाटते प्रत्येक मुली किंवा प्रत्येक मुलात ती क्वालिटी असायला पाहिजे. डिमोरलाइज करण्यासाठी पुष्कळ जण असतात, मोरलाइज करणारे खूप कमी असतात आणि तिने ते डिमोरलाइज जे करणारे होते, तिने त्यांचं सुद्धा ऐकलं. ज्यांनी तिला सपोर्ट केला तिने त्यांचं सुद्धा ऐकलं. तिने कधीच, ते म्हणतात ना शांती क्रांती, अशी माझी बहीण आहे. ती नेहमीपासून स्ट्रॉंग उभी होती आणि ती इथेच थांबणारी नाही हे पण मला माहिती आहे. तिचं जेव्हा PSIचं झालं होतं किंवा बाकीच्या पोस्टचं झालं, मला माहित होतं ही नाही थांबत. मी माझ्या घरी नेहमी म्हणायची ही पेटून उठणारी आहे, हिला थोडं जरी धक्का लागला ना ही पेटून, आता जरी शांत दिसत आहे पण अभ्यासाच्या बाबतीत ती कशा प्रकारे पेटून उठते हे मला, दादाला, इथे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तेच तिचं आज जे मी सुट्टीवर आली होती ऍक्च्युली, पण बरं झाली आले, कारण मला हा क्षण बघायला नसतं मिळाला किंवा फक्त मी व्हिडिओमध्ये बघितला. पण आता इथे अनुभव होतोय, खूप छान वाटत आहे की माझी बहीण तिथे बसायची, आज ती इथे येऊन बोलणार. दादा आणि मी जेव्हा मागच्या वेळेस बोललो होतो तेव्हा कुठेतरी तिला वाटलं असेल, हा तिला वाईट नाही वाटत पण तिला दुःख झालं असेल, अरे माझा अभ्यास आहे, मी इथे का नाहीये. पण आज तिला तो चान्स भेटले की ती इथे येऊन बोलेल. आणि असं असते, हे असं नाही म्हणत की हा ठीक आहे बाकी ठिकाणी होतील सत्कार आपले काही नाही, पण जिथे आपण बसून अभ्यास करतो किंवा जिथे बसून आपण ते स्वप्न बघतो की नाही आपल्याला इथनं निघायचंय, ते पण पोस्ट काढून निघायचंय. आणि राहिलं ते जे डिसिप्लिन आहे ते आम्हाला सरांमुळेच लागली आणि तुम्हाला कदाचित सगळ्यांना पण ती लागेल आणि तुम्ही पण इथेच आमच्यासाठी येऊन बोलाल. त्यामुळे खरंच बोलायचा चान्स मिळाला बहिणीसाठी खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. ती आहे, ती तिच्यासाठी जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. ती आहे, बहीण आहे म्हणून नाही म्हणत आहे, पण ऍज अ पर्सन सुद्धा ती खूप छान आहे आणि खमकी आहे. आम्हाला खरं सांगायचं तर आम्हाला भाऊ नाही, आम्ही 4 बहिणीच आहे. ती मोठी, मी आणि माझ्यापेक्षा 2 लहान. माझे वडील PSI, पण घरचा जो सपोर्ट आहे आई वडिलांचा ते खूप चांगल्या प्रकारे मिळाला आणि आता पण सुद्धा देत आहेत ते सपोर्ट, असं काही नाही. ज्याप्रमाणे जर कदाचित मोठा भाऊ असता तर तो कसा असता, तो असा असता. बहिणीचं तर ती आहे, पण जर मोठा भाऊ कसा असेल तर तो असा असेल आणि तो मोठ्या भावासारखाच आहे. त्यामुळे कधी बहीण वगैरे असं म्हणायचं काम नाही आलं, भावासारखीच आहे. त्यामुळे खरंच थँक्यू सगळ्यांचं, तुम्ही सगळे जमले तिच्यासाठी, खरंच धन्यवाद. धन्यवाद श्रद्धा मॅडम, तुमचे प्रेरणादायी शब्द सगळ्यांच्या मनामध्ये गेलेले असेल. आणि मी आता तुम्ही ज्याची वेट करता स्नेहा मॅडमना आमंत्रित करतो आणि तुमचा प्रेरणादायी प्रवास तुम्ही इथे व्यक्त करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मला एवढं बघून थोडी भीती होते, पण माझं नाव स्नेहा संजयराव खंडारे. माझं सिलेक्शन जे आहे ते कारागृह विभागामध्ये सिनियर क्लर्क म्हणून झालं आहे. माझी जॉईनिंग नवी मुंबईमध्ये तोडोचा सेंट्रल जेल आहे तिथे झालं. मी तुमच्यातलीच होती काय आहे आत्ताही. फक्त हे आहे की मला एक ध्येय होतं आधीपासून की मला जॉब पाहिजे आणि माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहायचं आहे. कारण जे सपोर्ट करणार होते माझी आई बाबा आणि माझे मामा, ते नेहमी सपोर्ट करतच आले आणि त्यांच्यासाठी मला लागायचं होतं की एवढा विश्वास ते लोक ठेवत आहे माझ्यावर, त्याला काही तर चीज झालं पाहिजे त्याचं. सुरुवात केली मी UPSC पासूनच, पण असं म्हणतात ना की आपल्याला माहीत पडते आता हे नाही, आपल्याला आता आधी बेसिक तरी पाहिजे काहीतरी. आपल्याला नीड जी आहे आपली आता इकॉनॉमिकली असो आपल्याला तर स्टेबल राहायचं आहे. तर मग मी MPSC करायला लागली. MPSC मी 2020 पासून सुरू केली. या स्टेपला बसायची मी, सरांना परमिशन घेऊन विचारत होते की सर मी बाहेर बसत जाऊ का, आणि डिस्कशनसाठी शुभम सर होतेच.
अभ्यास केला, बेसिक पासून सुरू केलं. महाराष्ट्राचं भूगोलचं मला एवढं जास्त माहीत नव्हतं, महाराष्ट्राच्या इतिहासाचं पण एवढं माहीत नव्हतं, पण मला माहित होतं की करायचं आहे. पहिली प्रिलिम दिली, त्याच्यामध्ये कमी स्कोर आला. मी म्हटलं नाही ठीक आहे ना, पहिलीच आली, आता परत देऊयात म्हटलं. ते बुक एवढं हे केलं मी, माझे बुक्स पाहिले असेल मी की खूप खराब करायची तिच्या तिथेच लिहून. ठीक आहे ना, बुकच खराब होती ना, करूयात चांगली जिद्दीने एक एक लाईन बरोबर लक्षात ठेवून मी केलं त्याचं. म्हणजे असं नाही की अरे आपला हात जर चुकला ना तर इथे रिग्रेट नाही व्हायला पाहिजे आपल्याला. करत आली, प्रिलिम्स देत आली. नंतर 2017ची पण माझी PSAची निघाली होती, 2022ची पण आपलं हे राज्यसेवा निघाली होती. प्रिलिम्स मेन्स दिली, मेन्समध्ये थोडे मार्क्स कमी पडले. नंतर परत एवढ्या वर्षाचं स्ट्रगल होतं की असं वाटते नाही अरे आपल्यासोबत का असं होत आहे, हे तर प्रत्येकाच्या मनात येत असेल अरे आपल्यासोबत का असं होत आहे. आणि मी खचली, असं नाही म्हणते की मी स्टार्टिंग पासून स्ट्रॉंग होती, खचली मी, खूपदा खचली. असं नाही की 2-3दा, खूपदा असे आली इथपर्यंत, जवळ येऊन पूर्ण अपयश, परत सुरुवातीपासून करावं लागत होतं मला. PSIचं सांगते, PSIचं मेन याच्यासाठी म्हणत आहे, मेन्स मध्ये मला खूप चांगले मार्क होते, लीड खूप जास्त होती 45 मार्काची. फक्त मला फिजिकल करणं होतं. आता फिजिकल मध्ये पण मी 72 किलोची होती. ते एवढं चालणंही नव्हतं, मला धावणंही नव्हतं. मला माहिती मी किती कष्ट केले, मला म्हणजे थोडंसं असं म्हटलं हात जरी ठेवलं तरी दुखायचं, एवढं मी फिजिकलसाठी खूप केलं. पण तिथे वेळेवर इंजुरी झाली आणि 4 मार्कांनी आली. तेव्हा एवढी कसली, यांना फोन केला होता मी की आता नाही होत माझ्या याच्याने, मी माझं पूर्ण केलं. एक होतं की ऑफिसर बनेल मी, येता येता राहिलं बा म्हणून त्यांना खूप केलं. माझ्या बहिणीलाही कॉल केला की आता मी नाही उठू शकत, माझ्याच्या नाही होत. पण हे दोघं नेहमी सपोर्ट करत आले मला की नाही तुमच्याच्यानं होईल, तुम्ही करा. बस एक रात्र मी, हे माझं होतं, मला फक्त एवढं माहिती होतं की मला एक रात्र कशी ना कशी काढायची आहे, स्वतःला समजून काढायचंय आणि दुसऱ्या दिवशी परत जिद्दीने तयारीला लागायचंय. सर्वात आधी मी तेवढंच आहे की तुम्हाला स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये काय चुकी आहे, म्हणजे काय कमीपणा आहे, काय तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे तो ओळखा. मला माहित होतं की मी वाचताना खूप स्लो आहे, कारण मला वेळ लागणारच आहे. म्हणून मी इथे 14 तास इथे अभ्यास केलाय. आणि ते माझ्यासोबत होते, शुभम सर होते माझ्यासोबत. आम्ही दोघांनी सोबत अभ्यास केला आहे याच टेबलवर. हा टेबल माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मला माहिती इथेच झोपणं, सकाळी गेली फक्त 5-6 तास झोपून येणं आणि परत इथेच येणं, फ्रेश वगैरे झालं, जेवणाचा डबा इथेच, सगळं इथेच करायची. म्हणून फक्त मेहनत करत राहा, येतील अपयश. आत्ताही आलं होतं इथं बहुजन मागास कल्याण अधिकारीच्या ह्याच्यात 1 मार्कांनी राहिली, तेव्हा असं वाटलं अरे ठीक आहे. तेव्हा 2 तास स्वतःला समजून गेली की ठीक आहे ना, झालं ना, PSIचं केलं, आता हे पण बसून घेईन, परत आणखी काढू. आता राज्यसेवा मेन्सची तयारी करत आहे. आणि एक काळ येतो आपला की असं वाटतं आता काहीच नाही राहिलं. पण शुभम सर मला नेहमी म्हणायचे, वीर जी आहे तशी फिरते, आता तुमचा व्हाईट कार्ड सुरू आहे, पण जेव्हा जो हळूहळू वर जाईल ना तेव्हा तुमचं. आणि तसंच झालं, एक पाठोपाठ येत आहे माझे रिझल्ट. आता ग्रामसेवकचा आला, वरिष्ठ असा हा लिपिकचा आला, इतर बहुजन कल्याण अधिकारीचा इंटरव्ह्यूसाठी काल परत एक लागला माझा समाज कल्याण अधिकारीचा, त्याच्यासाठी इंटरव्ह्यू आहे. आणि राज्यसेवा मेन्सची सुरूच आहे. म्हणजे असं नाही, खचायचं नाही, येतं. प्रत्येकाचा वेळ खूप आपल्याला वाटते म्हणजे खूप खराब सुरू आहे, आपल्या नशिबात काय सुरू आहे. पण एवढंच सांगते की व्हील जी आहे ना ती फिरत राहते. आता खराब काय सुरू आहे ना, बस तिथे तुम्ही दटून राहा, मेहनत करा आणि हळूहळू तुमच्या सक्सेसवर तुम्ही चालत जा. आणि माझ्या सोबतीला जे होते, माझं आधी म्हणजे ठरलं होतं की कमीच लोक ठेवणार, बस म्हणजे फोकस होता की अभ्यास करायचा आहे. माझे इथे लायब्ररीत फक्त 4 जण होते. माझी बहीण तर होतीच, बाळा, अवी, शुभम सर आणि कृपाली, बस मला यांच्या व्यतिरिक्त. आणि आम्ही असं होतं की नाही, कुठेच नाही करायचं आहे, डेट आपले एक्झाम काढायचे, पोस्ट काढायचे, कुठेच आम्ही टाइमपास नाही करायचो. अवींना माहित आहे, जेवतोय आम्ही अरे याचं काय होऊ शकते, याचं कसं होईल, इथपर्यंत आम्ही अभ्यास केलाय. असं नाही की मी, कारण मला स्वतःला माहित होतं की मी खूप कमजोर आहे, मला काही करून एखादं असेल ना फास्ट त्याचं होत आहे, पण मी खूप स्लो आहे, तर मला खूप मेहनत करावं लागेल हे मला माहित होतं आणि मी तसं केलं. आणि सर्वात आधी मी शुभम सर जे आहे यांना खूप मोठा थँक्यू म्हणते, कारण मी खरं सांगते इथपर्यंत आले. ते म्हणतात सक्सेस मध्ये खूप जण सोबत आहेत ना, फेल्युअर मध्ये मेन गायडन्स दिल्यामुळे रिझल्ट आलाय. ओके, म्हणून कसं आहे, गायडन्स कोणी सांगताना ते तुम्ही ऐका, ठीक आहे. कोणी झापून सांगत असेल, कोणी कसंही सांगत असेल तर त्याला पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या नको.
ठीक आहे. आणि गायडन्स मुळेच हे सक्सेस झालेली आहे, कारण की मी पाहिलेलं. ठीक आहे. बोल. आणि शिवम सरांचं याच्यासाठी होते, मी खूप खचायची पण असं नाही की खूप स्ट्रॉंग राहिली. खचताना नेहमी हे सोबत राहायचे, कारण यांना माहिती आहे की मी कसा अभ्यास करते. आणि दोघांनी नेहमी सोबत केला सरांची परमिशन घेऊन. आणि सोबत माझी बहीण होती, अवी होते, बाळा पण होते. आणि तुम्हाला खरंच खूप 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 मोठं थँक्यू. तुम्ही नसतं काय मी इथपर्यंत मी आली नसती, तेव्हाच हरली असती कदाचित. तुमचं गायडन्स, यांचं गायडन्स होतं. यांनी कोणते बुक्स वाचायचे, कुठलं ट्युशन लावायचं, कसा अभ्यास करायचा. इव्हन की माझा जो शेड्यूल राहायचा ना, तो दोघं मिळून आम्ही हे करायचो. जरी असंही झालं PSHS यांचा नाही आला, पण यांनी असं म्हणजे वाईटपणाने किंवा जेलसपणाने, अरे हिचा निघाला आपला का नाही निघाला. यांना वाईट तर खूप वाटलं होतं, कारण यांनी पण मेन्सचा अभ्यास केला होता. पण यांनी स्वतःचं दुःख साईडला ठेवून मला मदत केली. आणि प्रत्येक क्षणी यांनी खूप मदत केली, म्हणून थँक्यू सो मच सर. माझी बहीण आहे, मस्ती वगैरे करतो, पण अशा वेळेस जेव्हाही खचून जायची वेळ आली, ती खूपदा साथ दिली मला. अवी पण नेहमी, अरे ताई तुम्ही होणारच या शब्दावरच होते. बाळा ताई तुमच्या लागल ना तेव्हा खरंच गुलाबचं करून. आणि आता बाळांनी केलं. आणि रुपालीनी पण खूप सपोर्ट केला. आणि सर तुम्हाला खूप मोठा थँक्यू, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याचं चीज केलं. आणि सर जर आता पुढे भविष्यात जर मी डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP जर झाली सर, ते इथेच येईल आणि इथे परत मनोगत आपलं व्यक्त करायचं. माझ्या आई बाबांना मुली असूनही त्यांनी कधीच हे नाही केलं आमच्या डिफरन्शिएट. तुम्ही करा, जोपर्यंत जॉब बनायला लागत तुम्ही तोपर्यंत करा, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. त्यांना समाजात म्हणणारे खूप होते. आपले नातेवाईक सुद्धा माहीत असेल, नातेवाईक एवढे म्हणतात की एवढा पैसा का लावता, मुलीच तर आहे, कशाला लावता पैसा. आणि मी याच भीतीने कुठल्याच फंक्शन मध्ये नाही जायची. 2 मिनिटात गेली, मी येत नाही म्हटलं, मला आधी अभ्यास आहे. आणि ते समजून घेतलं त्यांनी. आणि लोकांचा विचार नाही केला त्यांनी. खूप सपोर्ट करायला आले आणि आताही करतच आहे. आताही ते म्हणतात जर तुला अधिकारी बनायचं ना, तोपर्यंत आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि ते करत आहे स्टील लागते. म्हणून थँक्यू सो मच मम्मी. थोडंसं अमेंडमेंट करायचं आहे मला. अमेंडमेंट माहिती आहे सगळ्यांना, थोडं सुधार करतो आपण. घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती जे MPSC करतात त्यांना माहित आहे. मी ज्या पदावर लागलो त्या पदावर जर मी रुजू झालो असेल तर खूप मोठं श्रेय यांना सुद्धा जातं. म्हणून मला वाटतं सगळ्यांनी एकदा त्यांच्याकडे सुद्धा टाळा. जेवढे लोक आहेत, अवी असो, बाळा असो किंवा बाकी सगळेच लोक, जेवढे जुने लोक होते, नवीन लोक कदाचित, अशा लोकांना पाहून आपल्यात एक ऊर्जा संचार होते की नाही. ज्यांनी त्यांना पाहिलं असेल अभ्यास करताना, किंवा जे लोक कंटिन्यू अभ्यास करतात, सतत बसून असतात, होतो नाही एक ऊर्जाचा संचार आपल्यात. म्हणून धन्यवाद. आम्हा सगळ्यांना क्रेडिट दिलं तुम्ही, पण त्या क्रेडिटचा तुम्हीच हकदार आहात. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. इतकं भयंकर इन्स्पिरेशन आपल्याला कुठे भेटणारच नाही, शोधून भेटणार नाही, पुट्टीपुरीची नाही भेटणार. मी ना म्हणतो नागपूरमध्ये सुद्धा नाही भेटणार. आणि त्या बेंच कडे नजर ठेवायची नाही, बिलकुल नाही ठेवायची. तर आजच्या सत्कारमूर्ती आता मी सरांना आमंत्रित करतो की सरांनी थोडा गुलाब आणि हार लिहू बाळांचं काम करा, सन्मानित करा. फोटो निकाल. सेव्ह करून टाकते ते. सेव्ह कर.